आज गेलो तो होतो वावरात, पण तट्टी गेल्यावर आम्ही पकडला डायरेक्ट जिता जागता सरप एक बकेटी. थांबा नेमकं विषय काय झाला सांगतो तुम्हाला. आता आम्ही सकाळी वावरात आलतो. वावरात होत्या आज कांदा उपटेले बाय आहे. आणि विषय राहिला कांद्याच्या क्वालिटीचा. आता कांद्यावर एवढी दारू मारेला की येणारा जाणारा म्हणते त्याला कांदा क्वालिटीचा. आणि कांद्याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली फक्त कमेंट करून सांगतात. तेवढ्यानं कसं मनाला जरासं चांगलं वाटते. आता जे लोक म्हणतात की नाही कांद्यात बम पैसा आहे त्याला मी आता दोन गोष्टी समजून सांगतो. आता बाकीचा हिशोब जाऊ द्यावं. मी फक्त तुम्हाला कांदा उपट्याचा हिशोब सांगतो. आता आज आमचा 2 एकर कांदा उपटणं होता आणि त्या 2 एकर कांदा उपट्याला जवळपास 35 बाय आणले होते आणि एका बाईची मजुरी 320 रुपये आहे. मग आता तुम्हीच विचार करा हा हिशोब चालला कुठे. आता एवढंच नाही होता, हा नमुना मित्र आपला टुनकीहून खास आपल्याला भेटायला आला. काय म्हणे बाबा 10K झाले ना, कधी देतो पार्टी. मी म्हटलं बाबा पार्टीचा काही विषय काय, पार्टी तर लेका जीव हाजीर आहे, फक्त कधी मागू नको. आता त्याची बढियापैकी भेट घेतली. चला म्हटलं हे सगळं जाऊ दे, आपले पहिले कांद्यावर फोकस करायला पुरते. आता कांदा उपटता त्या बायला एक सरप दिसला आणि त्या बाया त्या सरपाला मारून सुद्धा राहिले. पण तेवढ्या त्या दादाची एंट्री झाली. आता त्या दादा तुम्हाला चेहरा तर मी काही दाखवू नाही शकत, कारण की ते दादा नाही म्हणत ब्लॉग मध्ये यायले. पण खरंच बाबा मानलं त्या दादाला, त्याची हिंमतची किंमत आहे. तो सरप हाताने उचलून त्या थैलीत टाकला म्हणजे किती नवं. आणि अजून एक विषय, तुमचे जर का जेवण्या अंगठ्याखाली त्याची फॉलोच बटन दिसत असेल ना, ते लवकरात लवकर ठोकून द्या. आपल्याला फॉलो करून टाका. तुमचं ते एक फॉलो आपल्या लय मोठ्या कामात पडू शकते. तर कायची वाट पोनाले करा लवकर तुमचे फॉलो. आता 5-10 मिनिटात पहिली कुत्रीची मजा घेतली. त्याच्या बाद त्या गळ्याला डायरेक्ट बकेट सुद्धा उचललं. कारण की विषय कसा आहे, उचल्याला तर मी त्याला डायरेक्ट बी उचलू शकतो, पण त्यांनी जर का एखादा किसपीस जर का घेतली माहिती तर राहिलं सगळं मला पहिले स्वर्गात जा लागेल. पण ते तर भुललोच मी, स्वर्गाची हाऊसफुल व्हायला मला नरकात जा लागेल. आता या गड्याला सुखरूप सोडून दिला. जाय म्हटलं बा जिली आपली जिंदगी. आता हा गडी जेदलोक बकेट मध्ये होता तेदलोक काही मला वाटतं नाही, पण जागती जमीनवर चालताना दिसला भाई माय खरंच फाटली रे. आता एवढ्यानंच का होता काय, संध्याकाळचे 4 वाजले. त्याच्या बाद आम्ही युरियाची एक बॅग आणली. आता बॅग खांद्यावर नेण्याला जीवार, त्याच्यासाठी गाडी जर का गाऱ्या पाण्यातून कायच्यातून बी नेली, पण त्या डायरेक्ट गव्हालोकच बॅग नेली. आता बॅग गव्हापाशी टाकून दिली. तिचं खत गीत शिपणारे सकाळ करू. चला तर मग आता आम्ही जातो घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. जाता आता तुम्ही जर का आपल्याला अजून बी फॉलो नसेल करेल तर फटाफट तुमचे फॉलो करून घ्या.